मामा मंदिर बेलाटी येथे आदरणीय श्रीराम पाटील साहेब यांच्या उपस्थितीमध्ये बाळूमामाची आज माझ्या हस्ते पूजा करण्यात आलेली आहे। आणि या निमित्ताने मी एवढंच सांगू शकतो की भक्तांना एवढं सांगतो की आज भक्त निवासासाठी माझ्याकडून जी अल्पशा मदत झालेली आहे त्याबद्दल मी श्रीराम पाटील साहेबांचं मनपूर्वक धन्यवाद व्यक्त की त्यांनी मला बाळूमामा मंदिराच्या भक्त संकुल बांधकामासाठी संधी दिलेली आहे। आत्ता तर मी सध्या एका रूमचं बांधकाम आता करण्यासाठी मदत केलेली आहे, परंतु जर या भागाचा आमदार म्हणून जर माझी या येथील जनतेने नियुक्ती केली आणि मला भरघोस ताकद दिली तर पुढील काळात मी बाळूमामाची मंदिराची सेवा करेन। तसेच येथील जनतेची जनता जी आहे, गोरगरीब जनता आहे, कष्टकरी जनता आहे, जी सर्वसामान्य जनता आहे, सर्व धर्माची जी जनता आहे त्यांचीही सेवा करेन। सर्वांच्या सेवक म्हणून मी विधान भवनात आणि मंत्रालयात वागेन एवढं मी या निमित्तानं सांगू शकतो। यापूर्वीही मी आपल्या सर्व समाजाला आवाहन केलेलं आहे की महात्मा बसवेश्वरांचं तसेच कैलासवासी माजी मंत्री आनंदराव देवकते साहेबांचं जुळे सोलापूर भागात भव्य दिव्य स्मारक उभारणे हे मी ह्याच्यासाठी मी प्रयत्न करणार आहे। मी काहीही करून जर मी आमदार झालो तर या महात्मा बसवेश्वरांचं आणि आनंदराव देवकते साहेबांचं स्मारक केल्याशिवाय थांबणार नाही। मी या निमित्ताने बाळूमामा मंदिरामध्ये सर्व समाजाला हे मी ग्वाही देतो आणि यापुढे आपले श्रीराम पाटील साहेबांनी 2 शब्द व्यक्त करावे हे मी प्रार्थना करतो। बाळूमामा ट्रस्टचे अध्यक्ष आहे सोमनाथ साहेब तिथं अचानक आले आणि त्यांना आमच्या देवळाची माहिती दिली मी आणि त्यांना सांगितलं भक्त निवास एक बांधायचं आहे। तर पाटील मी काय लय सांगितलं नाही, तुम्हाला एक खूप 15x15ची स्लॅबची बांधून देणं असं त्यांनी करून लगेच प्रक्रिया त्याची काय जी खर्च येतो ती देऊन पण टाकला त्यांनी मला। त्याच्यामुळं त्यांना बाळूमामाने आणि सर्व आमच्या समाजाने आमच्या सगळ्या लोकांनी त्यांना साथ देऊन आमदारकीला भव्य मताने निवडून आणू असं आम्ही त्यांना ग्वाही दिलेली आहे।